नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। बोर्डाची परीक्षा आली जवळ, त्याच्या अगोदर आहे पूर्व परीक्षा। तर आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 चं पहिलं जे प्रकरण आहे, दोन चलातील रेषीय समीकरणे। पूर्व परीक्षेच्या तयारीच्या अनुषंगाने ही रिव्हिजन असणार आहे आणि ही जी रिव्हिजन आहे ही रिव्हिजन तुम्हाला तुमच्या बोर्डाच्या परीक्षेला सुद्धा कामी असणार आहे। जर तुम्ही बोर्डाच्या परीक्षेच्या वेळेस जर ही व्हिडिओ बघत असाल तर ही व्हिडिओ तुमच्यासाठी खरंच खूप महत्त्वाची आहे आणि पूर्व परीक्षेसाठी सुद्धा खूप महत्त्वाची आहे। तर या दोन्ही परीक्षांसाठी खूप महत्त्वाची अशी ही व्हिडिओ आणि ही सीरीज असणार आहे। या सीरीजमध्ये आपण पूर्व परीक्षेच्या तयारीच्या अनुषंगाने आणि बोर्डाच्या परीक्षेच्या तयारीच्या अनुषंगाने प्रत्येक प्रकरणाची रिव्हिजन घेणार आहोत। एका व्हिडिओमध्ये एक संपूर्ण चॅप्टर, एक संपूर्ण धडा आपण कव्हर करायचा प्रयत्न करणार आहोत। तर जाऊयात पटकन पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राइब नसेल केला भावांनो, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि त्याच्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। बघा मित्रांनो, इयत्ता 10वी गणित भाग 1 मध्ये पहिलं जे प्रकरण आहे, पहिल्या प्रकरणामध्ये हा जो तुम्हाला सरळ एक प्रश्न दिसतोय, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, कारण या प्रकारचा प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला नेहमी येत असतो। आकडे बदलतात, संख्या बदलतात, चल बदलतात, परंतु गणित काही कधी बदलत नाही। तर या ठिकाणी लक्षात घ्यायचंय, गणित काय दिलंय, 99x + 101y = 499 आणि 101x अधिक 99y = 501। तर x अधिक y ची किंमत काढा, x अधिक y ची किंमत काढा। लक्षात घ्यायचं, समीकरण आहेत दोन, एक आहे 99x, दोघांना पहिलं लिहून टाकायचं, अधिक 101y = 499, याला म्हणायचं भावा तू एक नंबर आहे। त्याच्यानंतर 101x अधिक 99y = 501, याला म्हणायचं भावा तू 2 नंबर आहे। अशा प्रकारे ही दोन समीकरणं मित्रांनो आपल्याकडे आहे। आपण काय करायचं, ही जी दोन समीकरणं आपल्याला दिसतात, तर या दोन समीकरणांची थेट बेरीज करायची। तर तुम्हाला डायरेक्ट x अधिक y ची किंमत मिळेल। कशी बघा, दोघांमध्ये जर तुम्ही विचार केला तर इथं x चा सहगुणक 99y ला आलाय आणि y चा सहगुणक 101 x ला आलाय। अशा प्रकारे चलांच्या सहगुणकांची अदलाबदल असेल, म्हणजे x चा सहगुणक y ला, y चा x ला असेल, तर सरळ दोघांची बेरीज करायची। बेरीज केली की x अधिक y ची किंमत मिळणार आहे। बघा कसं करायचं, इथं लिहायचं भावा समीकरण नंबर 1 अधिक समीकरण नंबर 2, दोघांची करा थेट बेरीज। ओके, आता बघा पहिलं 1 ला उचलून लिहा, 99x अधिक 101y = 499 अधिक 101x अधिक 99y = 501, दोघांची करा बेरीज। 101 आणि 99 झाले 200, 200x, 101 अधिक 99 झाले 200, 200y आणि बरोबर 499 आणि 501 झाले 600, सॉरी 1000 झाले। तर या ठिकाणी 200, 200 आणि 1000 सगळेजण कितीच्या पाड्यात येतात, 200च्या पाड्यात। सगळ्यांना 200 ने भाग जाऊ शकतो। मग लिहायचं 200 एके 200 अधिक 200 एके 200 आणि 200 पंचे 1000, x अधिक y बरोबर किती आलं, 5। एकदम सोपं आहे। जर तुम्हाला x वजा y ची किंमत काढायला सांगितली तर सरळ दोन संख्यांची, दोन समीकरणांची वजाबाकी करायची, समीकरण 2 मधून समीकरण 1 ला वजा करायचं, तेव्हा x वजा y ची किंमत मिळेल। तर अशा प्रकारे मित्रांनो प्रश्न हमखास विचारला जातो। जसा की मी उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, 7x अधिक 8y = 12 आणि 8x अधिक 7y बरोबर समजा आपल्याकडे आलं 18। आता या दोन समीकरणात जर तुम्हाला x अधिक y ची किंमत काढायला सांगितली तर सेम असंच सोडवायचं, दोघांची सरळ बेरीज करायची। बघा x चा सहगुणक 7 y ला गेलाय, y चा 8 x ला आलाय, सरळ दोघांची बेरीज केली, 7 आणि 8 15, 15x, 7 आणि 8 15, 15y बरोबर 12 आणि 18 झाले 30, सगळ्यांना 15 ने भाग लावा, 15 एके 15, 15 एके 15, 15 दुने 30, x अधिक y = 2, विषय संपला। तर अशा प्रकारचा हा जो प्रश्न आहे हा खूप महत्त्वाचा आहे, खूप सोपा आहे आपल्यासाठी। ओके, आता पुढे जाऊयात। पुढचा प्रश्न बघा, प्रत्येक प्रकारचे आपण प्रश्न बघायचा प्रयत्न करू। हा बघा भावांनो, हा प्रश्न पण लय सोपा आहे, एक नंबर आहे प्रश्न, जरा नीट समजून घ्या ना। 2x अधिक 3y = 12 या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी x = 1 असेल तर y ची किंमत किती? भाऊ तुला x = 1 दिलंय तर जास्त डोकं चालवायचं नाही, फक्त x च्या जागेवर 1 लिहायचं। या समीकरणात x च्या जागेवर 1, 2 गुणिले जो x आहे, x च्या जागेवर 1 लिहा, अधिक 3y = 12, 2 एके 2 अधिक 3y = 12। बरं का, आपल्याला y ची किंमत काढायची, 3y ला म्हणायचं भाऊ तू इथंच थांब, जाऊ नको लांब। ओके, भावाला म्हणायचं भाऊ तू इथंच थांब, जाऊ नको लांब, बरोबर 12 पण आपल्या जाग्यावरती, 2 अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले -2,
3y बरोबर 12तून 2 गेले 10, y आपल्या जाग्यावर 10 आपल्या जाग्यावर 3 गुणिले इकडे आले भागिले 3 झाले म्हणजे 10/3. y ची किंमत 10/3. एकदम सोपा प्रश्न आहे. परत एकदा सांगतो काय करायचं, समीकरण आहे 2x अधिक 3y बरोबर 12, x बरोबर 1 आहे, x च्या जागेवर 1 लिहा, 2 गुणिले x च्या जागेवर 1 आणि 3y आपल्या जागेवर बरोबर 12 आपल्या जागेवरती, 3y आपल्या जागेवर 12 आपल्या जागेवर, 2 1 2 आपल्या जागेवर, 2 अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा झाले, 3y बरोबर 12तून 2 गेले 10 आले, 3 गुणिले तिकडे गेले भागिले किती झालं 10/3. एकदम सोपा प्रश्न आहे, 1 मार्क हातातले. इकडे तुम्हाला मी सांगतो भाऊ, समीकरण बदलेल, x ची किंमत 1 2 3 4 5 6 7 8 ती बदलू शकते आणि y ची किंमत काढायला सांगितली जाऊ शकते. कधी कधी म्हणतील y बरोबर 1 आहे तर x ची किंमत काढा, असाही प्रश्न येईल. कसा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्याचं उत्तर आपल्याला काढता आलं पाहिजे, पण सोपे असतात प्रश्न. पुढे बघा, नेक्स्ट क्वेश्चन आपके सामने आपके स्क्रीन पर ये रहा भाऊ. निश्चयकाची किंमत काढा. हा प्रश्न तर हमखास आहे. जे प्रश्न खूपच इम्पॉर्टंट आहे मित्रांनो ते आपण घेतोय. ही रिव्हिजन खूप इम्पॉर्टंट आहे बोर्डाच्या परीक्षेसाठी, सगळ्या प्रकारच्या परीक्षेसाठी. ठीक आहे, तर यामध्ये बघा, या पहिल्या गणिताचा जर का तुम्ही विचार केला तर इथं आहे 2 आहे 4 आहे 3 आहे 5 आहे. एकदम सोपं. काय करायचं माहितीये का, सरळ पहिलं या दोघांचा गुणाकार करायचा, पहिलं या दोघांचाच गुणाकाराचा करायचा, चुकून 4 गुणिले 3 लिहायचं नाही. या दोघांचा गुणाकार करायचा, 2 गुणिले 5 लिहायचं, मध्ये एक वजाचं चिन्ह द्यायचं आणि पलीकडे 4 गुणिले 3 हा गुणाकार करा. 4 गुणिले 3 बे पंचे 10 वजा 4 त्रिक 12, 10तून 12 गेले 2, कारण 10तून 12 जात नाही, 12तून 10 गेले 2, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 2 उत्तर आलं. असा हा प्रश्न. आता याच्यानंतर हा तुम्ही दुसरा प्रश्न बाबा सोडू शकता, मी तुम्हाला तिसरा प्रश्न सांगतो. तिसऱ्या प्रश्नात काय कराल बाबा तुम्ही, 2 वर्गमुळात 3 आणि 3 वर्गमुळात 3 यांचा गुणाकार करा पहिला. 2 वर्गमुळात 3 गुणिले 3 वर्गमुळात 3, ओके, मध्ये दिलं वजाचं चिन्ह आणि 2 गुणिले 9, 2 गुणिले 9. बघा काय झालं, 2 वर्गमुळात 3 आणि 3 वर्गमुळात 3 यांचा गुणाकार करताना कंसाच्या वर्गमुळाच्या बाहेर ज्या संख्या आहेत त्यांचा गुणाकार वेगळा करायचा आणि आतल्यांचा गुणाकार वेगळा करायचा. मग काय होईल, 2 गुणिले 3 6 गुणिले वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 फक्त 3 राहिले, ओके, 6 गुणिले 3 वजा 92 18. ठीक आहे, आता काय झालं, 6 त्रिक 18 वजा हे 18, 18तून 18 गेले 0. अशा प्रकारे निश्चयकाची किंमत काढायला मित्रांनो आपल्याला हमखास प्रश्न विचारला जातो. कधी कधी बहुपर्यायी प्रश्नांमध्ये विचारला जाईल, कधी कधी 1 मार्कांच्या प्रश्नांमध्ये विचारला जाईल, कुठेही विचारला जाईल, किंवा नशीब चांगलं असेल तर 2 मार्कांना सुद्धा विचारला जाऊ शकतो. खूप सोपा प्रश्न आहे, फक्त कॅल्क्युलेशन आपल्याला व्यवस्थित करता आलं पाहिजे. तिसरा प्रश्न बघा, एक्स व वाय ही चले असलेल्या एक सामायिक समीकरणांसाठी dx बरोबर तुम्हाला दिले 9, dy बरोबर आपल्याला दिले -3 आणि d बरोबर आपल्याला दिले 3. तर x आणि y च्या किमती काढा. मित्रांनो खूप सोपं आहे. क्रेमरच्या रूल नुसार एक सूत्र आपल्याकडे असतं. काय सूत्र, x ची किंमत काढायचं सूत्र आहे dx भागिले d, सूत्र लक्षात घ्या, आणि y ची किंमत काढायचं सूत्र आहे dy भागिले d. ओके, आता dx भागिले d, dx ची किंमत किती बाबा 9, dx च्या जागेवर 9 लिहा, भागिले d ची किंमत किती 3, 3 लिहिली, 3 त्रिक 9, dy भागिले d, dy ची किंमत किती -3 आहे, -3, आणि भागिले d ची किंमत किती बाबा मला दिले 3, 3 1 3. तर इथं काय आलं बाबा उत्तर 3 1 3 म्हणजे -1. अशा प्रकारे x बरोबर 3 आणि y बरोबर -1. खूप सोपा प्रश्न आहे, हमखास विचारला जातो. कधी कधी तुम्हाला म्हणतील फक्त x ची किंमत काढा, कधी कधी म्हटलं जाईल फक्त y ची किंमत काढा, आणि कधी कधी म्हटलं जाईल दोन्ही किमती काढा. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा कधी कधी एखादा असा उलटा सुद्धा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो की x ची किंमत दिली जाईल, d ची किंमत दिली जाईल आणि म्हटलं जाईल की बाबा dx ची किंमत काढा, असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. या तिघांपैकी बघा इथं 3 गोष्टी आहेत. या सूत्रामध्ये जर बघितलं ना 3 गोष्टी आहेत, d आहे, dx आहे आणि x आहे. तिघांपैकी कधी कधी कुठल्याही 2 गोष्टी दिल्या जाऊ शकतात. या 2 गोष्टी दिल्या तर x ची किंमत काढणं सोपं आहे. कधी कधी x आणि d ची किंमत दिली जाईल आणि म्हटलं जाईल dx काढा, कधी कधी x आणि dx ची किंमत दिली जाईल आणि म्हटलं जाईल की बाबा d काढा. अशा प्रकारचा प्रश्न आला तरी घाबरायचं काही कारण नाहीये. सूत्र लिहायचं, ज्या ज्या किमती दिल्या त्या टाकायच्या, बाकी आपली गाडी बरोबर आपल्या मार्गावर पोहोचते. बघा इथे हा थोडासा एक वेगळा प्रश्न आहे, पण पुस्तकामध्ये नाही पण परीक्षेला येऊ शकतो. x अधिक y बरोबर 12, याच्यासाठी 2 उकली काढा, म्हणजे x आणि y च्या किमती काढा. आता इथं एकच समीकरण आहे, तर x आणि y च्या किमती तुम्ही काढू शकता. म्हणजे समजा जर x अधिक y बरोबर 12, याचा अर्थ 2 संख्यांची बेरीज 12 आहे. ओके, म्हणजे समजा जर का मी x बरोबर 2 घेतली तर y बरोबर किती, 2 अधिक किती 12, 2 अधिक 10 12. x बरोबर जर 3 घेतली तर y बरोबर माझ्याकडे 9 येईल. x बरोबर जर 4 घेतली तर y माझ्याकडे येईल 8. x बरोबर जर का मी 5 घेतली
तर y बरोबर माझ्याकडे येईल 7. अशा अनंत उकली या ठिकाणी तुम्हाला इथे मिळतात, हे लक्षात घ्या. त्यापैकी कुठल्याही 2 लिहून टाकायच्या, 1 मार्क आपल्या खात्यामध्ये किंवा 2 मार्क आपल्या खात्यात. ठीक आहे, पुढे जाऊ. पुढचा प्रश्न बघा, आपल्याकडे आहे बाबा, ये लवकर. हा बघा, हा बघा निश्चयकाची किंमत काढा त्या संदर्भातला आहे. आता याच्यात काय दिलंय, निश्चयकाच्या किमती काढत असताना आपल्याला 4 इथं m ची किंमत दिलेली असते आणि या सगळ्या किमती दिलेल्या असतात आणि आपल्याला ही निश्चयकाची किंमत काढायला सांगितली जाते. पण या निश्चयकाची किंमत ऑलरेडी दिली, आपल्याला यातल्या m ची किंमत काढायची. तर m च्या ऐवजी a b c d p q r s x काही असू शकते. m ची किंमत इथं असेल किंवा इथं असेल, इथं असेल, इथं असेल, चौघांपैकी कुठल्या तरी 3 गोष्टी दिल्या जातील आणि निश्चयकाची किंमत दिली जाईल आणि एक चौथी राहिलेली गोष्ट जी आहे ती काढायची. बघा इथं काय करायचं, 4m आहे, 5 3 आहे आणि बरोबर आपल्याकडे आहेत 22. आता आपल्याला माहिती आहे काय करतो आपण, या दोघांचा गुणाकार करतो. 4 गुणिले 3 आपण आधी करतो आणि नंतर वजा 5 गुणिले m, बरोबर. या दोघांचा गुणाकार आपण करतो आधी, 4 गुणिले 3 वजा 5 गुणिले m आणि बरोबर बाबा आपल्याकडे हे आपले 22 आहेत, बरोबर. 4 त्रिक झाले 12 वजा 5 गुणिले m 5m आणि बरोबर बाबा हे झाले 22. मला m ची किंमत काढायची. वजा 5m ला म्हणायचं भावा तू इथंच थांब, 22 ला म्हणायचं तू जाऊ नको लांब, 12 अधिक a बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा, वजा 5m बरोबर 22तून 12 गेले 10 राहिले. आपल्याला काढायचे m ची किंमत. m ला म्हणायचं तू इथंच थांब, 10 ला म्हणायचं जाऊ नको लांब, वजा 5 ला म्हणायचं तुझं इथं काय काम, वजा 5 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 5 झाले भागिले m बरोबर 5 दुने 10 वजा आहे म्हणून वजा 2. अशा प्रकारे m बरोबर आलं वजा 2. तर मित्रांनो एकदम साधा सोपा प्रश्न आहे. आपल्याला हा प्रश्न मार्च 2019 ला येऊन गेलाय आणि अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतात. आकडे संख्या वगैरे बदलेल पण आपलं गणित तेच राहील. ठीक आहे, पुढे जाऊयात. बघा याच्यानंतर हा प्रश्न तसाच आहे पण इम्पॉर्टंट आहे, पुस्तकात नाही. बरं बघा लक्षात घ्या, या सिरीज मध्ये मी जी काही गणितं घेतोय बरीचशी गणितं अशी आहेत की जी पुस्तकामध्ये नाहीयेत, पण त्या प्रकारची प्रश्न, त्या प्रकारची गणितं बोर्डाच्या परीक्षेला नक्की येतात. त्यामुळं या सगळ्या व्हिडिओ ज्या काही सिरीज मध्ये मी घेणार आहे, सगळ्या प्रकरणांची रिव्हिजन घेणार आहे तुमच्या या पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने, त्यामुळे नीट बघा व्यवस्थित सगळ्या गोष्टी. बघा यामध्ये बघा 6x अधिक by बरोबर 12, x बरोबर वजा 2 y बरोबर 1 तर a ची किंमत काढा. अरे भाऊ जास्त डोक्याला तापच नको घेऊ तू, x ची आणि y ची किंमत दिली ना भावा, या काय किमती टाइमपासला काय भजी बनवायला नाही दिल्या. या दोन किमतींना याच्यामध्ये टाकायच्या, तुमचं उत्तर जे b ची किंमत तुम्हाला पाहिजे ती ऑटोमॅटिक मिळते. बघा x च्या जागेवर वजा 2, y च्या जागेवर 1 लिहा. 6 गुणिले x च्या जागेवर लिहिलं वजा 2 अधिक b, y च्या जागेवर लिहिलं 1 बरोबर 12. बघा 6 दुने 12 वजा आहे म्हणून वजा 12 अधिक b गुणिले 1b बरोबर हे 12 आपल्या जागेवर, हे b आपल्या जागेवर 12 आपल्या जागेवर वजा 12 आहेत, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक 12 झाले. मग b बरोबर 12 अधिक 12 झाले किती बाबा 24, 12 आणि 12 झाले 24. अशा प्रकारे एखादा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. बघा परत 6x अधिक by बरोबर 12 आहे. 6 गुणिले x च्या जागेवर लिहिलं वजा 2, b गुणिले y च्या जागेवर लिहिला 1 बरोबर 12, 6 दुने 12 वजा आहे म्हणून वजा 12, b 1 b बरोबर 12 वजा 12 पलीकडे गेले अधिक 12, 12 आणि 12 24. तर हा एक प्रश्न होता. ओके, यानंतर पुढे बघा सगळे प्रश्न बघायचे. पुढील उदाहरणे 2 चलातील समीकरणांच्या पद्धतीने सोडवण्यासाठी समीकरणे तयार करा. कधी कधी एक फक्त समीकरणे तयार करा असा पण प्रश्न येईल. आता याच्यामध्ये बघा 2 पेन आणि 3 पेन्सिल यांची किंमत 35 आहे. पेनाची किंमत तुम्ही x मानली, पेन्सिलीची किंमत y मानली, तर समीकरण काय तयार होईल, 2 पेन म्हणजे 2x आणि 3 पेन्सिली म्हणजे 3y यांची किंमत 35 आहे म्हणजे बरोबर 35. झाला, संपला विषय. आता पुढचा प्रश्न, वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 70 येते. आता वडिलांचं वय x माना, मुलाचं वय y माना. बघा वडिलांच्या वयामध्ये म्हणजे x मध्ये, मुलाच्या वयाची दुप्पट, मुलाचं वय y आहे त्याची दुप्पट म्हणजे 2y जर तुम्ही मिळवले तर ती बेरीज किती येते 70 येते. अशी फक्त समीकरण पण तयार करायला सांगितले जाऊ शकते. आतापर्यंत सांगितली गेली नाही पण यावेळेस सांगितले जाऊ शकते. असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो बोर्डाच्या परीक्षेला. आपली तयारी सगळ्या अनुषंगाने, सगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगाने झाली पाहिजे, त्यामुळं आपण डिटेलमध्ये ही रिव्हिजन घेतोय. आता यातलं बघा मी एक गणित तुम्हाला सोडून दाखवतो. पुढील एक सामायिक समीकरणे सोडवा, त्याच्यातलं मी दुसरंच गणित घेतो. ओके, दुसऱ्या गणितात जर बघितलं तर x अधिक 7y बरोबर 10 याला म्हणायचं समीकरण नंबर 1 आणि दुसरं आपल्याकडे गणित आहे 3x वजा 2y बरोबर 7 याला म्हणायचं भावा तू नंबर 2 आहे. आता या दोघांमध्ये जर तुम्ही बघितलं, ही दोन समीकरणं ज्यावेळेस तुम्ही सोडवता त्यावेळेस याला सोडवत असताना बघा दोन पद्धती तुमच्याकडे, तशा 3 पद्धती आहे. एक तर चलाचा सहगुणक समान करा किंवा क्रेमरची पद्धत आणि आलेख पद्धत. तर आपण चलाचा सहगुणक समान करून सोडू.
मग इथं चेक करायचं कोणाचा सहगुणक समान आहे. म्हणजे बघा वायच्या सहगुणाच्या बाबतीत जर विचार केला तर वायचा सहगुणक म्हणजे वायच्या शेजारी असलेली संख्या. इथं वायच्या शेजारी 7 आहेत. बरोबर? म्हणजे वायचा सहगुणक 7 आहे. इथं वायच्या शेजारी -2 आहे. म्हणजे वायचा सहगुणक -2 आहे. म्हणजे वायचा सहगुणक समान आहे का? वर 7 आणि खाली पण 7 आहे का? नाहीये, वेगवेगळ्या आहे. एक्सच्या बाबतीत विचार केला तर एक्सच्या शेजारी खाली 3 आणि वर काहीच नाही म्हणजे 1 आहे. बरोबर? वर एक्सच्या बाजूला काहीच नाही. लक्षात घ्यायचं जिसका कोई नहीं होता उसका 1 होता है. एक्सच्या बाजूला काय नाही म्हणजे 1 आहे. ओके? मग या ठिकाणी आता बघा एक्सचा पण सहगुणक समान नाही, वायचा पण समान नाहीये. मग कोणाचा तरी समान करावा लागणार आहे. मग तुम्ही एक्सचा समान करा किंवा वायचा. चला आपण एक्सचा समान करू. वायचा केला तरी चालेल, एक्सचा समान करू. एक्सचा समान करण्यासाठी खाली 3 एक्स आहेत. वर पण 3 एक्स आले पाहिजे. मग या एक्सच्या जागेवर 3 आणण्यासाठी एक्सला कितीने गुणावं लागेल? 3 ने. एक्सला एकट्याला नाही गुणायचं तर संपूर्ण समीकरण 1 ला 3 ने गुणायचं आणि तसं इथं लिहायचं समीकरण 1 गुणिले 3. समीकरण 1 ला 3 ने गुणू. बघा 3 ने गुणलं 3 गुणिले x 3x झालं. अधिक 3 7 21 झालं. 21y बरोबर 3 10 30 झालं आणि याला नाव दिलं समीकरण नंबर 3. आता जर तुम्ही नीट विचार केला तर बघा समीकरण 2 मध्ये 3x आहे आणि 3 मध्ये पण 3x आहे. आता हे 3x कट होतील. हे 3x जर कट झाले तर मला y ची किंमत मिळेल. आता या दोन समीकरणांची एकतर बेरीज करावी लागते किंवा वजाबाकी दोघांपैकी एक काहीतरी करावं लागतं. पण आता इथं बेरीज करायची का वजाबाकी? आपलं टार्गेट काय की बाबा 3x घ्यायला पाहिजे. हा 3x कट झाला की मला फक्त y ची किंमत मिळेल. y ची किंमत मिळाल्यानंतर मी x ची किंमत काढेल आरामात. मग हा 3x घालवण्यासाठी या दोन समीकरणांची वजाबाकी केली तर 3x जातील. कारण बेरीज केली तर 3 आणि 3 6 होतील. एक तर 3 घेऊन डोक्याला ताप आहे. 6 घेऊन काय करायचं? ओके. मग हे 3 घालवण्यासाठी दोघांची वजाबाकी करू. त्यासाठी समीकरण 3 मधून 2 वजा केलं तरी चालेल. 2 मधून 3 वजा केलं तरी चालेल. काही फरक पडत नाही. मी इथं समीकरण 3 मधून समीकरण 2 वजा करतो. समीकरण 3 वजा समीकरण 2 करू. समीकरण 3 मधून समीकरण 2 ला वजा करतो. पहिलं समीकरण 3 लिहा. 3x अधिक 21y बरोबर 30. 3x अधिक 21y बरोबर 30. बघा परत लिहू. 3x अधिक 21 अरे 21 का नाही 21y बरोबर 30. ओके. आणि वजा 3x वजा 2y बरोबर 7. इथं लिहा 3x वजा 2y बरोबर 7. आता लक्षात घ्यायचं जेव्हा आपण वजाबाकी करतो त्यावेळेस खालचं जे समीकरण आहे त्याची चिन्ह बदलतात. जसं की अधिकचं वजा होतं, वजाचं अधिक होतं, अधिकचं वजा होतं. मग 3x कट होतं समान आहे. 21 अधिक 2y आता वजा नका पकडू, अधिक 2y पकडा. 21 आणि 2 किती झाले? 23y. आणि इथं 30 वजा 7 झाले 23. 23 आलं. y आपल्या जाग्यावर, 23 आपल्या जाग्यावर. हे 23 गुणिले इकडे आले भागिले 23 झाले. y बरोबर 23 एक्के 23. म्हणजे या ठिकाणी आपल्याला y ची किंमत मिळाली 1. आता y ची किंमत मिळाली. आता मला x ची किंमत काढायची आहे. मग x ची किंमत काढण्यासाठी काय करायचं? ही जी y ची किंमत आहे त्या y च्या किमतीला तुम्ही समीकरण 1 मध्ये, 2 मध्ये, 3 मध्ये या तिघांपैकी कुठल्याही समीकरणामध्ये तुम्ही ठेवू शकता. चला मी समीकरण 1 मध्ये ठेवतो. एक जरा सोपं वाटतंय. इथं लिहायचं y बरोबर 1 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 मध्ये ठेवू. 2 मध्ये ठेवली तरी चालेल, 3 मध्ये ठेवली तरी चालेल. आपण 1 मध्ये ठेवू. आता समीकरण 1 ला लिहा बाबा काय आहे? x अधिक 7y बरोबर 10. x अधिक 7y बरोबर 10. x ची किंमत किती आहे? x ची किंमत मला माहिती नाही जी काढायची आहे. x अधिक 7 गुणिले y ची किंमत 1 आहे बरोबर 10. आता x अधिक 7 एके 7 बरोबर 10. x आपल्या जाग्यावर, 10 आपल्या जाग्यावर, हे 7 अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 7. x बरोबर 10 तून 7 गेले 3. म्हणजे अशा प्रकारे x ची किंमत मिळेल 3 आणि y ची किंमत मिळेल 1. तर असा आपल्याला हा प्रश्न सोडवू शकतो आपण. असा म्हणजे कुठल्याही प्रकारचा प्रश्न जर आला तर त्याला आपल्याला अशा प्रकारे सोडवता येईल. ठीक आहे. एकदा चेक करा y बरोबर 1 आणि x बरोबर 3 आहे का हे चेक करण्यासाठी 3 गुणिले x. x ची किंमत किती बाबा 3 आहे. मग 3 गुणिले 3 झाले 9 आणि 2 गुणिले y ची किंमत 1 आहे. 2 गुणिले 1 किती झाला 2 आणि 9 2 गेले 7 राहिले. तर अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न आपल्याला सोडवता येईल. नक्कीच तुम्हाला समजत असेल. आता बघा पुढचा एक प्रश्न आपण बघू. सगळे बरेचसे प्रश्न आपल्याला बघायचे पण सगळे प्रश्न बघण्याच्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट. आता पुढे क्रेमरची पद्धत खूप इम्पॉर्टंट आहे. मागच्या वर्षीला क्रेमरच्या पद्धतीवर 3 मार्काला प्रश्न विचारला गेला होता. तर आता पुढे जाण्याच्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. ज्या विद्यार्थ्यांना गणित विषय अवघड जातोय त्यांनी अजिबात काळजी करायची नाहीये, टेन्शन घ्यायचं नाहीये. गणित विषय जर अवघड जात असेल तर तुमच्यासाठी आपण एक स्पेशल ॲप बनवला आपल्या ॲपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आणि या ॲपवरती आपण गणित भाग 1 आणि 2 च्या व्हिडिओचा एक कोर्स बनवलाय.
या कोर्समध्ये काय केलंय आपण, की या कोर्समध्ये आपण गणित भाग 1 आणि 2च्या प्रत्येक प्रकरणावर 3 ते 4 व्हिडिओज बनवल्यात. आणि याच्यामध्ये काय केलंय, की सगळ्या महत्त्वाच्या संकल्पना, गुणधर्म, सूत्र, प्रमेय यावर चर्चा केली. आणि त्याचबरोबर आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या सगळ्या महत्त्वाच्या प्रश्नांवर आपण या कोर्समध्ये चर्चा केलेली आहे. तसंच आठवड्यातून 3 दिवस मी या कोर्सवरती लाईव्ह येत असतो आणि लाईव्ह येऊन मी लेक्चर्स घेत असतो. आणि त्याचबरोबर या कोर्समध्ये अनेक नोट्स आहेत, पी-डी-एफ फाइल्स आहेत, जुन्या प्रश्नपत्रिका आहेत आणि बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला अभ्यासाला मिळतील. आठवड्यातून 3 दिवस लाईव्ह लेक्चर बघायला मिळतील आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तर हा जो कोर्स आहे तो किती रुपयामध्ये तर फक्त ₹49 तुम्ही पर्चेस करू शकताय. ₹49 महिन्याला भरायचे आणि या कोर्समधल्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे. तुम्हाला नक्कीच चांगले मार्क मिळतील. या कोर्सचा उपयोग तुम्हाला शाळेतल्या पूर्व परीक्षेला होईल, बोर्डाच्या परीक्षेला होईल. खूप इम्पोर्टंट कोर्स आहे. ठीक आहे. ₹49 पर्चेस करा आपल्या ॲपवर जाऊन. ॲपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी. ॲपची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे किंवा तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन सुद्धा ॲप डाउनलोड करू शकता. ठीक आहे. तर बघा आता इथं क्रेमरची पद्धत. आपण पहिलं गणित घेऊयात. बघा पहिलं गणित काय आहे? 5x अधिक 3y. बघा 5x अधिक 3y बरोबर -11. याला म्हणायचं बाबा तू 1 नंबर आहे. आणि त्याच्यानंतर 2x अधिक 4y बरोबर -10. याला म्हणायचं तू 2 नंबर आहे. अशी या ठिकाणी 2 समीकरणं. आता क्रेमरच्या पद्धतीनं इथं सोडवत असताना एक लक्षात घेणं गरजेचं आहे आपल्याला. क्रेमरची पद्धत जी आहे तर याच्यामध्ये dx आणि dy किमती काढाव्या लागतात. d ची किंमत काढावी लागते, dx ची किंमत काढावी लागते आणि dy ची. या 3 किमती काढायचं मी एक सूत्र आहे. 12, 32 आणि 13 ही ट्रिक आहे लक्षात ठेवण्याची बरं का. ही लक्षात ठेवायची ट्रिक आहे. 12, 32, 13 पुस्तकामध्ये नाहीये आणि हे काही कुठे लिहायचं नाही. फक्त आपल्या डोक्यात लक्षात ठेवायचं. 12, 32, 13 म्हणजे बघा हा पहिला स्तंभ, हा दुसरा स्तंभ आणि हा तिसरा स्तंभ असं समजा. आता एक काम करायचं. d ची किंमत काढताना मला 12 घ्यायची. d ची किंमत काढताना 12. 12 म्हणजे काय बाबा भाऊ? डी ची किंमत 12 म्हणजे पहिला आणि दुसरा स्तंभ. बघा इथं पहिला आणि दुसरा स्तंभ. पहिल्यामध्ये 5, 2 आहेत, दुसऱ्यात 3, 4 आहेत. पहिला आणि दुसरा स्तंभ. पहिल्यामध्ये आहेत 5, 2 आणि दुसऱ्यामध्ये आहेत 3, 4. झालं? आणि बरोबर बघा. आता या ठिकाणी आपण काय करू? या दोघांचा गुणाकार 5 गुणिले 4. 5 गुणिले 4. ओके? आणि वजा 3 गुणिले 2. 3 गुणिले 2. आता पुढची प्रक्रिया तुम्हाला माहिती आहे. 5 चोक 20 वजा 3 दुने 6. 20तून 6 गेले 14. अशा प्रकारे डी ची किंमत 14 झाली. आता डी नंतर dx ची किंमत काढू. आता 12 झालं. dx ची किंमत काढताना मला 32 घ्यायची. 32 म्हणजे तिसरा आणि दुसरा स्तंभ. तिसऱ्यामध्ये -11 -10 आणि दुसऱ्यात 4 3. बघा -11 -10 आणि 4 आणि 3. आता इथं करा कॅल्क्युलेशन बघा. पहिलं काय करा -11 गुणिले बाबा हे 3 3 करा. -11 गुणिले 3 आणि -10 गुणिले 4. हे -10 गुणिले 4. 11 त्रिक 33. वजा आहे म्हणून -33. हे वजा वजा अधिक. 11 चोक 44 झाले. या ठिकाणी सॉरी 10 चोक 40 झाले. 10 चोक 40. जरा आपली लिहिताना थोडीशी गडबड झालेली आहे. इथं 4 3 नाहीये. 3 4 आहेत. 3 आहेत आणि 4 आहेत. आता बरोबर येईल विषय. ओके. 3 आणि 4 आहेत. आपण काय केलं 4 चुकून वर लिहिलं. असं जरी झालं, खालची संख्या वर, वरची संख्या खाली गेली तरी चुकेल. बघा 32. dx ची किंमत काढताना 32. 32 म्हणजे तिसरा आणि दुसरा स्तंभ. तिसऱ्यामध्ये -11 -10 आहेत आणि दुसऱ्यात 3 4 आहेत. बघा आता -11 गुणिले 4 असं करणार. वजाचं चिन्ह -10 गुणिले 3. -10 गुणिले 3. बघा 11 चोक 44. वजा आहे म्हणून -44. वजा वजा अधिक 10 त्रिक 30. इथे वजा अधिक वजा बाकी. 44 मधून 30 गेले 14 राहिले. मोठ्या संख्येचं चिन्ह वजाचं चिन्ह. आता डी ची किंमत झाली, dx ची झाली. आता dy ची किंमत काढताना 13 घ्यायचं. 12 झालं, 32 झालं, आता 13. 13 म्हणजे पहिला आणि तिसरा स्तंभ. पहिल्यात 5 2, तिसऱ्यात -11 आणि -10. 5 2 -11 -10. चला करा तिरकस गुणाकार. 5 गुणिले हे -10 वजाचं चिन्ह आणि -11 गुणिले 2. -11 गुणिले 2. 5 10 50. वजा आहे म्हणून या ठिकाणी -50 करू. वजा वजा अधिक 11 दुने 22. इथे वजा अधिक वजा बाकी. 50 मधून 22 गेले, 28 राहिले. मोठ्या संख्येचं चिन्ह -28. अशा प्रकारे मला d, dx आणि dy च्या किमती मिळाल्या. आता आपल्याला x आणि y च्या किमती काढायच्यात. बघा d ची किंमत मिळाली 14, dx वजा 14 आणि dy बरोबर माझ्याकडे -28 आहे. तर आता इथं लिहायचं क्रेमरच्या सूत्रानुसार. क्रेमरच्या किंवा क्रेमरच्या प्रमेयानुसार, क्रेमरच्या सिद्धांतानुसार x ची किंमत काढायचं सूत्र असतं dx भागिले d. ओके. आता dx ची किंमत किती माझ्याकडे? dx ची किंमत -14, d ची किंमत 14 आहे.
मग इथं -14 केलं, 14 एक्के 14 म्हणून x बरोबर -1 कारण एका ठिकाणी -1 चं चिन्ह आहे. झाली dx ची किंमत x ची किंमत झाली -1. आता y ची किंमत काढायची. y ची किंमत काढतानाचं सूत्र काय बाबा dy भागिले d. y बरोबर आपल्याकडे असतं dy भागिले d. dy ची किंमत किती -28 आहे आणि d ची किंमत किती 14. मग या ठिकाणी आपण लिहायचं -28 भागिले 14. आता 14 दुनी 28 वजा आहे म्हणून -2 y बरोबर -2. अशा प्रकारे x बरोबर -1 आणि y बरोबर -2 हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट घ्या. यानंतर लगेच आपण पुढच्या गणिताकडे वळूयात. बघा पुढचं गणित 10व्या नंतर आता 11वं गणित. बघा सगळ्या प्रकारची गणित आपल्याला बघायची. आता हे एक गणित मित्रांनो, या प्रकारचं गणित आपल्याला बऱ्याचदा विचारलं जातं. या गणितामध्ये काय बघा आपल्याला काय सांगितलं की एक आपल्याला या ठिकाणी समीकरण दिलंय x अधिक 2y बरोबर 4. या समीकरणासाठी बघा हे जे काही समीकरण आपल्याला दिलंय या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी आपल्याला खालील सारणी पूर्ण करा. या सारणीमध्ये x बरोबर -2 असताना y ची किंमत किती असेल आणि y बरोबर 1 असताना x ची किंमत किती असेल ते आपल्याला काढायचंय आणि इथे या सगळ्या गोष्टी पूर्ण करायच्यात. तर एकदम सोपा प्रश्न आहे. बघा पहिली गोष्ट आपलं समीकरण आहे x अधिक 2y बरोबर 4. तर पहिलं बघा x बरोबर -2 आहे तर y ची किंमत किती बरोबर का. x बरोबर आपल्याला पहिलं काय बाबा -2 तर y बरोबर किती. आता x च्या जागेवर -2 लिहा. -2 अधिक 2y बरोबर 4. मग इथं 2y आपल्या जागेवरती 4 आपल्या जागेवर -2 वजा आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले +2 झाले बरोबर. 2y बरोबर 4 अधिक 2 6. y आपल्या जागेवर 6 आपल्या जागेवर 2 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले 2 भागिले झाले. y बरोबर 42 म्हणजे y बरोबर किती आलं 3 आलं. x ची किंमत जर -2 असेल तर y ची किंमत आपल्याला येते 3 येते आपल्याकडे बरोबर. इथं -2 असेल तर y ची किंमत 3 आणि मग इथं तुम्ही काय लिहू शकता इथं कंसामध्ये -2, 3 असं या ठिकाणी लिहू शकताय. आता बघा इथं x ची किंमत माहिती नाही. y बरोबर 1 असेल तर x ची किंमत किती लक्षात घ्या. आपलं समीकरण बघा y बरोबर 1 असेल तर आपल्याला या ठिकाणी x बरोबर किती हे काढायचे. समीकरण आहे x अधिक 2y बरोबर 4 हे आपल्याकडे समीकरण आहे. आता आपल्याला y बरोबर 1 बरं का x अधिक 2y बरोबर 4 हे समीकरण आहे. आता y बरोबर आपल्याला 1 दिलंय म्हणजे y च्या जागेवर 1 लिहायचंय. x अधिक 2 गुणिले y च्या जागेवर 1 बरोबर 4. x अधिक 2 गुणिले 1 2 बरोबर 4. x बरोबर 4 आपल्या जागेवर 2 अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा आणि x बरोबर 4 2 गेले 2. x बरोबर किती 2 म्हणजे या ठिकाणी y बरोबर 1 असेल तर x ची किंमत असणार आहे 2. ओके यस. आणि या ठिकाणी काय आहे 2 आणि 1 हे आपलं फायनल उत्तर. तर अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडू शकतो. ठीक आहे, याचा पण स्क्रीनशॉट घ्या. आता आपण पुढचा प्रश्न बघू. आता पुढे जरा मोठे काही प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपल्याला बघायचे. आलेख काढा वगैरे यासारखे. बघा इथे हा एक प्रश्न मित्रांनो बघा हे एक सामायिक समीकरण सोडवा. आता या ठिकाणी लक्षात घ्यायचंय 2 समीकरण आहेत. एक आहे 15x अधिक 17y बरोबर 21. बघा 15x अरे बापरे क्या हो गया भाई साहब. 15x अधिक 17y बरोबर 15x अधिक 17y बरोबर 21 याला म्हणायचं बाबा 1 नंबर. आणि दुसरं समीकरण आहे 17x अधिक 15y बरोबर 11 हे 2 नंबरचं समीकरण. आता ही समीकरणं मला सोडवायची आहे. तर ही समीकरणं मी कशी सोडवणार. तर ही समीकरणं सोडवण्यासाठी आपल्याला काय करायचं बघा लक्षात घ्यायचं यांचं ऑब्झर्वेशन करा. एक मिनिट. ओके आवाज येतो सगळ्यांना. ओके ठीक आहे चला येत असेल. तर आता या समीकरणाचा जर तुम्ही विचार केला तर याच्यामध्ये काय 15 जो x चा सहगुणक आहे तो y ला गेलाय आणि y चे जे 17 आहे ते x ला आलाय. म्हणजे इथं सहगुणकांची अदलाबदल झालेली आहे. तर सहगुणकांची अदलाबदल झाली असता ही गणित जर सोडवायची असेल तर याच्यात 3 पायऱ्या आहेत. याला म्हणतात बे व बे. बे व बे म्हणजे काय बघा लक्षात घ्या. बे व बेचं गणित याला म्हणतात बे व बेचं गणित. आता बे व बे हा नेमका काय प्रकार आहे बघा. पहिलं काय करायचं 3 पायऱ्या आहेत. पहिल्या पायरीमध्ये समीकरण 1 आणि 2 ची डायरेक्ट बेरीज करायची आणि एक नवीन समीकरण तिसरं तयार करायचं. बे व बे पहिली या 2 गणितांची समीकरणांची सरळ बेरीज करायची आणि बेरीज करून समीकरण 3 तयार करायचं. बे झालं. आता व करायचं. व म्हणजे वजाबाकी. मग या दोघांची वजाबाकी करायची आणि वजाबाकी करून समीकरण 4 तयार करायचं आणि परत बे म्हणजे परत बेरीज. आता कोणाची बेरीज करायची. आता 3 आणि 4 ही जी 2 नवीन समीकरण आहेत यांची बेरीज करायची. समीकरण 3 अधिक 4 यांची बेरीज केली की तुम्हाला x किंवा y ची किंमत मिळेल. तर अशा प्रकारे या 3 पायऱ्या आहेत बे व बे.
बे म्हणजे पहिली या दोन समीकरणांची बेरीज करायची आणि समीकरण 3 तयार करायचं. व म्हणजे परत या दोन समीकरणांची वजाबाकी करून समीकरण 4 तयार करायचं आणि परत बे म्हणजे बेरीज, या दोन समीकरणांची परत बेरीज करून समीकरण परत हे जे दोन नवीन समीकरण झालेले आहेत यांची बेरीज करायची, म्हणजे एक्स आणि वाय ची किंमत तुम्हाला मिळेल, एक्स किंवा वाय ची किंमत तुम्हाला मिळेल. मग बघा आता इथं आपण काय करू, सरळ बेरीज करू. तसं इथं लिहू समीकरण 1 अधिक 2, 1 अधिक समीकरण 2 करू. समीकरण 1 अधिक समीकरण 2, समीकरण 1 अधिक 2 पहिली पायरी बे. ओके, आता 1 आणि 2 यांची बेरीज. बाबा समीकरण 1 काय, 15x अधिक 17y बरोबर 21 आणि अधिक 17x अधिक 15y बरोबर 11 बेरीज करा. 17 आणि 15 झाले 32, इथं लिहायचं 32x अधिक 17 आणि 15 झाले 32 म्हणून इथं लिहायचं 32y. 11 आणि 21 झाले 32, 11 आणि 21 पण झाले 32. आता बघा 32 32 32 सगळ्यांना 32 ने भाग जाऊ शकतो. 32 एके 32 अधिक 32 एके 32 बरोबर 32 एके 32. समीकरण नंबर 1 2 नंतर समीकरण 3 तयार झालं. चला दोघांची बेरीज करून समीकरण 3 तयार झालं. ही झाली पहिली पायरी. दुसऱ्या पायरीमध्ये वजाबाकी करायची. कोणाची वजाबाकी, या दोघांचीच वजाबाकी करायची. समीकरण 2 मधून 1 वजा करा किंवा 1 मधून 2 वजा करा. आपण समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करू. तसं इथं लिहू समीकरण 2 वजा समीकरण 1 करू, 2 वजा समीकरण 1 करू. समीकरण 2 मधून 1 वजा करा. समीकरण 2 काय बाबा, 15x अधिक 17x अधिक 15y बरोबर 11. इथं लिहा 17x अधिक 15y बरोबर 11 आणि वजा समीकरण 1 काय, 15x अधिक 17y बरोबर 21. इथं लिहायचं 15x अधिक 17y बरोबर 21. दोघांची वजाबाकी करतोय बरोबर. इथं वजाबाकी करताना चिन्ह बदलले, अधिकचं वजा अधिकचं वजा अधिकचं वजा. आता काय होईल, 17 वजा 15, 17तून 15 गेले 2 म्हणजे 2x. 15 वजा 17, 15 वजा 17 वजाबाकीच होणार, 2y होणार, पण मोठ्या संख्येचं चिन्ह वजा. इथं पण 11 वजा 21 वजा 10 या ठिकाणी येतील. वजा 2x वजा 2y आणि वजा 10 सगळ्यांना या ठिकाणी 2 भाग जाईल. बे एक्के बे म्हणून x वजा बे एक्के बे म्हणून y आणि बे पंचे 10 वजा 5 समीकरण नंबर 4. तर मित्रांनो लक्षात घ्या, या ठिकाणी काय झालं, 2 पायऱ्या झाल्या. पहिली या दोन समीकरणांची बेरीज केली, 15x अधिक 17y बरोबर 21 अधिक 17x अधिक 15y बरोबर 11 बेरीज केली. 17 आणि 15 32, 17 आणि 15 32 आणि 21 आणि 11 32. सगळ्यांना 32 ने भाग लावला, 32 एके 32 32 एके 32 आणि 32 एके 32. म्हणजे इथे एक समीकरण तयार झालं, x अधिक y बरोबर 1. अशा प्रकारे समीकरण तयार झालं 3. त्यानंतर परत वजाबाकी केली या दोन समीकरणांची. समीकरण 2 मधून आपण समीकरण 1 वजा केलं आणि ही वजाबाकी करून x वजा y बरोबर वजा 5 हे समीकरण नंबर 4 तयार झालं. ओके, आता तिसरी जी पायरी आहे त्याच्यामध्ये काय करायचं, परत बे करायची. बेरीज कोणाची, 3 आणि 4. ही जी दोन नवीन समीकरणं तयार झालेत, x अधिक y बरोबर 1 आणि x वजा y बरोबर वजा 5, या दोघांची काय करायची, बेरीज करायची. ओके, इथे लिहायचं समीकरण नंबर 3 अधिक 4 करू. 3 अधिक समीकरण नंबर 4 करू. 3 अधिक समीकरण नंबर 4 करू. चला 3 अधिक 4. समीकरण नंबर 3 काय आहे, x अधिक y बरोबर 1. इथं लिहायचं x अधिक y बरोबर 1 आणि अधिक समीकरण 4 काय आहे, x वजा y बरोबर आपल्याकडे वजा 5. चला आता बघा बेरीज करतोय, x आणि x झाले 2x. ओके, अधिक y वजा y गेला, 1 वजा 5, 1 वजा 5 किती झाले, वजा 4. x आपल्या जाग्यावर वजा 4 आपल्या जागेवर, 2 गुणिले इकडे आले भागिले बे दुने 4 म्हणजे x बरोबर किती 2 आणि वजाचं चिन्ह म्हणून वजा 2. x ची किंमत आली वजा 2. चला या ठिकाणी मित्रांनो आपल्याला x ची किंमत मिळाली. आता y ची किंमत काढायची. y ची किंमत काढणं सोपं आहे. ही जी x ची किंमत तुम्हाला जे मिळाले, y ची किंमत काढण्यासाठी या x च्या किंमतीला तुम्ही समीकरण 1 मध्ये ठेवू शकता, 2 मध्ये ठेवू शकता, 3 मध्ये ठेवू शकता किंवा समीकरण 4 मध्ये कुठेही ठेवू शकता. आपण समीकरण 3 मध्ये ठेवू. असं लिहू x बरोबर वजा 2. ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवू. 3 मध्ये ठेवू. ठीक आहे, ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवू. आता समीकरण 3 माझ्याकडे काय, समीकरण 3 आहे x अधिक y बरोबर 1 आणि इथे लिहायचं बाबा x अधिक y बरोबर 1. x ची किंमत वजा 2 आहे, अधिक y बरोबर 1 आपल्या जाग्यावर. ओके, y आपल्या जाग्यावर 1 आपल्या जाग्यावर वजा 2 आहे, पलीकडे गेले अधिक 2 झाले, y बरोबर 2 आणि 1 3. तर अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न सोडवू शकतो, ज्याच्यात x बरोबर मला किती मिळालेला आहे, वजा 2 आणि y ची किंमत 3. चला मी बाजूला होतो, याचा स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकताय. ठीक आहे.
चला आता पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. पुढचा पण प्रश्न आता पुढचे आता सगळे जे काही प्रश्न आपण बघणार आहोत ते हे सगळे पुढचे प्रश्न जरा मोठे मोठे असणार आहे, त्याच्यामुळे जरा थोडासा डोक्याला ताण येईल, पण टेन्शन घ्यायचं नाही. बघा जवळपास अर्धा तास झालाय, अजून जरा 20-25 मिनिटं आपली चर्चा चालू राहील. पुढचे सगळे प्रश्न हे जरा थोडेसे मोठे मोठे आहेत. जसं की आता खालील समीकरण आलेख पद्धतीने सोडवा. आता मला हे समीकरण आलेख पद्धतीने सोडवायचं म्हणजे तुम्हाला आलेख काढता आला पाहिजे मित्रांनो. आलेख काढणं एक सोपं आहे. तर या ठिकाणी काय करायचं, याला आलेख पद्धतीने सोडवायचं म्हणजे x अधिक y बरोबर 6चा एक आलेख काढायचा, x वजा y बरोबर 4चा एक आलेख काढायचा. हे दोन आलेख म्हणजे दोन अशा रेषा येतील आणि त्या दोन रेषा एकमेकांना जिथं छेदतील त्यांच्या छेदनबिंदूचे निर्देशक म्हणजे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. तर आता बघा आपण काय करू, मला जर x अधिक y बरोबर 6चा आलेख काढायचा असेल तर त्यासाठी मला अशी सारणी पूर्ण करावी लागते. या सारणीमध्ये काय असतो, x असतं, y असतं आणि xy. तर ही सारणी मला पूर्ण करायची, हा टेबल पूर्ण करायचा आहे x अधिक y बरोबर 6चा आलेख काढण्यासाठी. बघा समीकरण आहे x अधिक y बरोबर 6. तर हे जे x अधिक y बरोबर 6 आहे ना, याला y च्या स्वरूपात लिहू. म्हणजे y ला एका बाजूला 6 आपल्या जागेवर x अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा. म्हणजे दिलेलं जे काही समीकरण आहे त्याला y च्या स्वरूपात आणायचं आहे, एवढं लक्षात घ्या. म्हणजे y एका जागेवर दिला, 6 आपल्या जागेवर x अधिक आहे पलीकडे गेले वजा, म्हणजे y बरोबर 6 वजा x. आता काय करायचं, एक्सच्या किमती मनाने घ्या. जसं की मी या ठिकाणी 1 2 3 घेतो, एक्सच्या किमती 1 2 3 घेतलं. आता एक्सची किंमत 1 असताना y ची किंमत किती हे काढावं लागेल. x बरोबर 2 असताना y बरोबर किती, x बरोबर 3 असताना y बरोबर किती, या किमती मला काढाव्या लागतील. ठीक आहे. मग त्यासाठी मी या समीकरणाचा वापर करेल. जसं की x बरोबर जर माझ्याकडे 1 असेल तर y बरोबर माझ्याकडे काय असतं 6 वजा x, y बरोबर 6 वजा x. 6 वजा x ची किंमत 1 आहे, 6 तून 1 गेले 5, म्हणजे x बरोबर 1 असताना y बरोबर 5. x बरोबर जर माझ्याकडे 2 असेल तर y बरोबर किती 6 वजा x असतं. 6 वजा x ची किंमत सध्या 2 आहे, 6 तून 2 गेले 4, म्हणजे x बरोबर 2 असताना y बरोबर 4 येईल. आणि x बरोबर जर का 3 असेल तर y बरोबर आपल्याकडे असतं 6 वजा x. याचा अर्थ 6 वजा x ची किंमत 3, 6 तून 3 गेले 3, बरोबर. x बरोबर 1 तर y बरोबर 5, x बरोबर 2 तर y बरोबर 4, x बरोबर 3 तर y बरोबर 3, म्हणजे 1 5 2 4 आणि 3 3. अशा प्रकारे मला हे 3 निर्देशक मिळाले 3 बिंदूंचे. व ह्या 3 बिंदूंना आपण आलेखावर काढू शकतो. पण तत्पूर्वी आपण हा सुद्धा एक चार्ट, हा सुद्धा तक्ता पूर्ण करू. याच्यामध्ये काय बाबा, x वजा y बरोबर 4 हे समीकरण या ठिकाणी आपण y ला एका बाजूला नेऊ. चला x आपल्या जागेवर राहील, 4 अधिक इकडे आले वजा 4, वजा y बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक y, म्हणजे y बरोबर x वजा 4. हे अशा प्रकारे मला हे एक समीकरण मिळाले y बरोबर x वजा 4. आता या समीकरणाचा वापर करून ही सारणी पूर्ण करू. याच्यात x च्या किमती x y आणि xy. आता इथं x च्या किमती मनाने घ्या, 1 2 3 घेतलं तरी चालेल, पण मी काय करतो x वजा 4 आहे म्हणजे 4 वजा होईल अशा संख्या घेतो, म्हणजे कॅल्क्युलेशनला बरं पडेल. म्हणजे मी संख्या घेतल्या 4 5 आणि 6, 1 2 3 घेतल्या तरी चालेल, मी 4 5 6 घेतो. म्हणजे x बरोबर 4 असताना y बरोबर किती हे काढावं लागेल, x बरोबर 5 असताना y बरोबर किती आणि x बरोबर 6 असताना y बरोबर किती हे आपण आता काढू. जसं की x बरोबर जर माझ्याकडे 4 असेल तर y बरोबर काय बाबा आपल्याकडे असतं x वजा 4 आणि x ची किंमत आहे 4, 4 वजा 4 बरोबर 0, म्हणजे x 4 असेल तर y 0. x ची किंमत जर 5 असेल तर y बरोबर आपल्याकडे काय असतं x वजा 4, x ची किंमत सध्या 5 आहे, 5तून 4 गेले 1, म्हणजे x 5 असेल तर y बरोबर 4. आणि x बरोबर 6 असेल तर y बरोबर किती बाबा x वजा 4, x ची किंमत 6 आहे, मग इथं लिहायचं 6 वजा 4 बरोबर 2. बघा x बरोबर 4 तर y बरोबर 0, x बरोबर 5 तर y बरोबर 1, x बरोबर 6 तर y बरोबर 2. तर अशा प्रकारे 4 0 5 1 आणि 6 2 हे या ठिकाणी मला 3 बिंदूंचे निर्देशक मिळतील. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला हे 2 सारण्या पूर्ण कराव्या लागतील, हे 2 टेबल पूर्ण करावे लागतील. आता आपण काय करू, आता आपण याचा आलेख काढू प्रत्यक्षामध्ये. ओके, बघा आलेख काढूयात. बघा या ठिकाणी आता हे या ज्या सारण्या आहेत, आता मगाशी आपण जे बिंदू घेतले होते ते या ठिकाणी आहे. अशा प्रकारे 2 टेबल होते. पहिला आपण काय करू, आलेख काढताना आडवा जो आहे तो x अक्ष असतो, उभा जो आहे तो y अक्ष असतो. आता इथं प्रमाण पण लिहायचंय, दोन्ही अक्षांवर 1 सेमी बरोबर 1 एकक असं लिहू आपण. आता पहिला आपण हा आलेख काढू x अधिक y बरोबर 6चा. बघा याच्यामध्ये निर्देशक काय 1 5, म्हणजे याचा अर्थ x चा 1 आणि y चा 5 असा आहे, 1 5. इथं तसं आपण लिहू 1 आणि 5. दुसरा आहे 2 4, म्हणजे x चा 2 y चा 4 अशा प्रकारे. बघा x चा 2 आहे y चा 4, मग इथं लिहायचं 2 आणि 4.
तिसरा बिंदू आपल्याकडे काय 3 3 म्हणजे एक्सचा 3 आणि वायचा 3, एक्सचा 3 वायचा 3, एक्सचा 3 इथं वायचा 3 इथं, म्हणजे अशा प्रकारे हा 3 3. अशा प्रकारे मित्रांनो आता या 3 बिंदूंमधून जाणारी एक रेषा मस्तपैकी अशी काढू आणि हा झाला आपला एक आलेख. हा जो आलेख आहे कोणाचा आहे? x अधिक y बरोबर 6 चा आहे. x अधिक y बरोबर 6 चा आलेख. आता दुसरा आपल्याला आलेख काढायचा आहे x वजा y बरोबर 4 चा. हा याचे काय बाबा 4 0 म्हणजे x चा 4 y चा 0. x चा 4 इथं y चा 0 इथं, 4 आणि 0 इथं, तसं आपण लिहू 4 आणि 0. दुसरं काय बाबा 5 1, 5 आणि 1. x चा 5 आहे, y चा 1 आहे, 5 आणि 1 इथं असणार आहे बरं का, 5 आणि 1. आणि तिसरा 6 आणि 2 आहे, x चा 6 y चा 2. ठीक आहे, x चा 6 या ठिकाणी इथे, y चा 2 इथे, म्हणजे इथं 6 आणि 2 तुम्हाला इथे मिळाला. 6 आणि 2 तिघांमधून जाणारी एक रेषा काढा छानपैकी अशी. अशा प्रकारे हा एक आलेख झाला आणि या आलेखाला तुम्ही नाव देऊ शकता x वजा y बरोबर 4. आता माझं उत्तर काय असणार आहे या ठिकाणी? माझं उत्तर असणार आहे की या दोघांचा छेदनबिंदू कोण आहे? 5 1 इथं दिसतोय बघा. याचे निर्देशक काय? 5 आणि 1 आहे. मग तुमच्याकडे x y यांच्या किमती काय झाल्या बाबा? x ची किंमत 5, y ची किंमत 1. बरोबर, x ची किंमत 5, y ची किंमत 1. आता बघा x अधिक y बरोबर 6, 5 अधिक 1 बरोबर 6 आणि x वजा y बरोबर 4. म्हणजे या ठिकाणी काय बाबा x वजा y बरोबर 4 म्हणजे 5 वजा 1 बरोबर 4. तर अशा प्रकारे मित्रांनो हा असा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता या व्यतिरिक्त आणखी एक वेगळा थोडासा प्रश्न विचारला जाईल, तो कसा बघा. त्यासाठी मी आता बाकी इतर सगळ्या गोष्टी आता रफ करतो. तुम्हाला याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घ्या, कारण मी आता रफ करणार आहे. ठीक आहे, बघा एक वेगळा प्रश्न कसा विचारला जाईल ते आपण या ठिकाणी बघू. आता बाकी जरा काही गोष्टी मी जरा मागे घेतो, एक मिनिट बघा. हा आता एक काय काय विचारला जातो कधी कधी प्रश्न, की कधी कधी एक प्रश्न असा विचारला जाईल की या ठिकाणी फक्त एकच आलेख काढायला सांगितलं, एकच काढा, x अधिक y बरोबर 6 चा आलेख काढा असं सांगितलं जाईल. आणि हा आलेख काढल्यानंतर x अक्ष, y अक्ष आणि x अधिक y बरोबर 6 चा आलेख मिळून जो त्रिकोण तयार होतो, तो त्रिकोण, त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा. मग हा जो त्रिकोण तयार झालाय याचं क्षेत्रफळ काढायला सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. हा जो एक नवीन त्रिकोण तयार झालाय याचे क्षेत्रफळ काढा. आता याचं क्षेत्रफळ काय असतं? त्रिकोणाचं क्षेत्रफळ जर तुम्ही बघितलं तर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची, म्हणजे बेस इंटू हाईट आपण त्याला म्हणू. म्हणजे 1/2 गुणिले या त्रिकोणाचा पाया किती? 1 2 3 4 5 6 आहे आणि उंची पण 6, म्हणजे 6 गुणिले 6 पकडा. आता बे के बे, बेत्रिक 6, 6 18, 18 चौरस एकक वगैरे या ठिकाणी तुमच्याकडे उत्तर येऊ शकतं. चौरस एकक किंवा चौरस सेमी असं तुम्ही लिहू शकता. म्हणजे असा सुद्धा एखादा प्रश्न आपल्याला कधी कधी विचारला जातो. ठीक आहे, आता पुढे जाऊयात, आपण पुढचे प्रश्न बघू. बघा या प्रकारचा एक प्रश्न जो तुम्हाला आता पुढे दिसेल. आता हा एक आलेख येतो, तुम्ही काढा घरी जाऊन मस्त. हा बघा सोडवा. आता हा सोडवा जो प्रश्न आहे मित्रांनो या प्रकारचा, हा सुद्धा बऱ्याचदा येतो आणि हा प्रश्न जर आला तर तो 3 किंवा 4 मार्कांचा प्रश्न. ओके, तर याच्यात कसं 4/x अधिक 5/y बरोबर 7 आणि 3/x अधिक 4/y बरोबर 5. आता इथं x आणि y या किमती छेदाला आहेत. मग सरळ इथे एक काम करायचं, एक आयडिया सांगतो तुम्हाला. 1/x बरोबर बघा, 1/x बरोबर ABC मधलं काहीतरी घ्यायचं आणि 1/y बरोबर b मानू. 1/y बरोबर सरळ b मानायचं. ठीक आहे, आता हे सगळं मानल्यावर काय होईल माहितीये का? हे बघा 4/x, 1/x म्हणजे a आणि 4/x चा अर्थ काय होतो माहितीये का मित्रांनो? 4/x चा अर्थ होतो की 4 गुणिले 1/x बरोबर, 4 गुणिले 1/x. मग 4 गुणिले 1/x च्या ऐवजी a आहे म्हणजे 4a. आता साध्या भाषेमध्ये बघा 1/x म्हणजे a, याचा अर्थ 4/x म्हणजे 4a. तसंच 1/y म्हणजे b आणि 5/y म्हणजे 5b बरोबर आपल्याकडे 7. याला म्हणायचं नंबर 1. त्याचप्रमाणे 1/x म्हणजे a, तसंच 3/x म्हणजे 3a अधिक 1/y म्हणजे b आणि 4/y म्हणजे 4b, याला म्हणायचं 5 बरोबर 5, समीकरण नंबर 2. आता ही दोन समीकरणं सोडवायची. आता ही दोन समीकरणं सोडवताना चलाचा सहगुणक समान करा किंवा क्रेमरची पद्धत जी आहे ती सोडवा. तुम्हाला जी पद्धत आवडेल त्या पद्धतीने सोडवा. आपण चलाचा सहगुणक समान करू. इथं बघितलं तर कोणाचा सहगुणक समान नाहीये, एक्सचा नाही ना वायचा नाही. मग समान करू. मग कोणाचा करायचा? मग एक्सचा सहगुणक समान करा किंवा वायचा करा, काही करा, काय प्रॉब्लेम नाही. आपण चला ए चा सहगुणक समान करा किंवा वायचा करा, काही फरक पडत नाही. आपण ए चा करू. ए चा बघा वर 4 आहेत आणि खाली 3 आहेत. मग आता काय करावं लागेल? ह्या 4ला 3 ने गुणलं की 12 आणि खालच्या 3ला 4 ने गुणलं की 12.
मग या दोघांना काय करू, एक दोघांनी गुणू, एक एक दुसऱ्यांनी गुणू, म्हणजे समीकरण 1 ला 3 ने गुणू आणि समीकरण 2 ला 4 ने गुणू. तसं या ठिकाणी इथं लिहू, समीकरण 1 गुणिले 3 व समीकरण 2 गुणिले 4 करू. ठीक आहे, आता हा सगळा गुणाकार या ठिकाणी आपण करून घेऊया. आता हा गुणाकार केल्यामुळे काय होईल बघा, या ठिकाणी 4 त्रिक 12 म्हणून 12a अधिक 4 पंचे 20 म्हणून 20b, 4 सत्ता 21 समीकरण नंबर 3 सत्ता 21 समीकरण सॉरी आपल्याला इथं काय करायचंय, 3 गुणायचं बघा. 4 त्रिक 3 गुणू, 3 चौक 12 म्हणून 12a, 3 पाची 15 म्हणून 15b आणि बरोबर 3 सत्ता 21 म्हणून 21 समीकरण नंबर 3. आता समीकरण 2 ला 4 ने गुणायचं. 4 गुणिले 3 3 12 4 त्रिक 12 अधिक 4 चौक 16 16b बरोबर आणि 4 पंचे 20 समीकरण नंबर 4. बघा आता या दोन समीकरणांचं काय करायचं ते करा. दोघांमध्ये बघा 12a आहे ते कॅन्सल होतील. या दोन समीकरणांची वजाबाकी जर मी केली, समीकरण 4 मधून 3 वजा केलं किंवा 3 मधून समीकरण 4 जरी वजा केलं तरी या ठिकाणी आपल्याला काय होईल, 12a कट होतील आणि 12a कट झालं की b ची किंमत मिळेल. आपण या ठिकाणी असं लिहू, समीकरण नंबर 4 वजा समीकरण नंबर 3 करू 4 वजा 3 करा किंवा 3 वजा 4 केलं तरी चालेल. समीकरण 4 काय, 12a अधिक 16b बरोबर 20 असं या ठिकाणी इथे लिहा, 12a अधिक 16b बरोबर 20 आणि वजा 12a अधिक 15b बरोबर 21 समीकरण नंबर 3. वजाबाकी करताना समीकरण नंबर 4 मधून 3 वजा करतोय. पहिलं समीकरण 4 लिहिलं 12a अधिक 16b बरोबर 20 आणि वजाबाकी करून समीकरण 3 लिहिलं 12a अधिक 15b बरोबर 21. वजाबाकी करताना चिन्ह बदलले, अधिकचं वजा अधिकचं वजा अधिकचं वजा, 12a गेले, 16तून 15 गेले 1b आणि 20 वजा 21 वजा 1 म्हणजे b बरोबर किती आलं बाबा आपल्याकडे, वजा 1 आलं. आता मला a ची किंमत काढायची. a ची किंमत काढण्यासाठी आपण काय करू, ही जी b ची किंमत आहे तिला तुम्ही समीकरण 1 2 3 4 कुठेही नेऊ शकता. आपण समीकरण 2 मध्ये ठेवू. b बरोबर वजा 1 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. समीकरण 2 मध्ये ठेवू. ठीक आहे, मध्ये ठेवू. आता समीकरण 2 आपल्याकडे काय बघा, समीकरण 2 आपल्याकडे आहे 3a अधिक 4b बरोबर 5. इथं लिहायचं 3a अधिक 4b बरोबर 5. 3a अधिक 4b बरोबर 5. 3 गुणिले a ची किंमत माझ्याकडे किती माहिती नाहीये. मग 3a आपल्या जागेवर, एक मिनिट, 3 गुणिले a ची किंमत आपल्याला माहिती नाहीये, अधिक 4 गुणिले b ची किंमत वजा 1 आहे बरोबर 5. 3a आपल्या जागेवर 4 1 4 वजा आहे म्हणून वजा 4 बरोबर 5. 3a आपल्या जागेवर 5 आपल्या जागेवर वजा 4 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक 4 झाले आणि 3a बरोबर 5 अधिक 4 9 म्हणजे 3a बरोबर 9. आता a बरोबर किती असणार आहे, a बरोबर 9 आपल्या जागेवर. हे 3 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले 3 भागिले झाले म्हणून a बरोबर 3 त्रिक 9. आता a ची किंमत 3 आहे आणि b ची किंमत आपल्याकडे किती आहे, वजा 1. आता a आणि b च्या किमती काढल्या, पण a आणि b च्या किमती काढणं हे आपलं टार्गेट नाहीये. आपल्याला x आणि y च्या किमती काढायच्यात. मग आता आपण काय करू, परंतु आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, परंतु आपल्याला काय माहिती आहे, 1/x बरोबर a असतो आणि 1/y म्हणजे b असतो, y म्हणजे b असतो. ठीक आहे, आता इथं या किमती टाकून देऊ. जसं की 1/x बरोबर a ची किंमत किती, 3 म्हणजे 3/1. आता तिरकस गुणाकार करा, 3 गुणिले x 3x, 1 गुणिले 1 1, x आपल्या जाग्यावर 1 आपल्या जाग्यावर, 3 गुणिले इकडे आले भागिले म्हणजे आपल्याकडं x ची किंमत 1/3 आली. ओके, आता 1/y बरोबर b. 1/y ची किंमत किती बाबा, वजा 1. वजा 1 भागिले 1 पकडा. 1/y बरोबर b ची किंमत वजा 1. ओके, आता तिरकस गुणाकार केला, y गुणिले वजा 1 वजा y, 1 गुणिले 1 1. आता दोन्हीकडची चिन्ह बदलू, y बरोबर किती, अधिकचं वजा 1 म्हणजे y बरोबर वजा 1 आणि x बरोबर 1/3 आलं. अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न आपण सोडवू शकतो. याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही, मी बाजूला होतो. ओके ओके, चला पुढचा प्रश्न आता बघू आपण. पुढचा एक शेवटचा प्रश्न बघा, जो शाब्दिक गणित आहे. आता शाब्दिक गणित मित्रांनो कुठल्याही प्रकारचं आलं या प्रकरणातलं, म्हणजे दोन चलातील रेषीय समीकरण या प्रकरणातलं कुठलंही शाब्दिक गणित आलं तर याच्यामध्ये लक्षात घ्यायचं, शाब्दिक गणितामध्ये दोन गोष्टी असतात. एक तर दोन व्यक्तींची वय असतील, दोन संख्या असतील, दोन वस्तू असेल, जे काही असेल ते दोन असेल. मग त्या दोघांपैकी एकाला एक्स म्हणायचं, एकाला वाय म्हणायचं. बरोबर, दोघांपैकी एकाला एक्स म्हटलं, एकाला वाय म्हटलं की त्याच्यानंतर मग पुढच्या पायरीमध्ये काय करायचं, ती जी
दोन अटी असतील, म्हणजे एकाला एक्स म्हटलं एकाला वाय म्हटलं आणि त्याच्यानंतर दोन अटी असतात, त्या दोन अटींवरून दोन समीकरणं तयार करायची आणि ही दोन समीकरणं तयार झाली की त्यांना सोडवायची. त्यांना सोडवलं की एक्स आणि वायच्या किमती मिळतील, ते आपलं उत्तर असतं. बघा आता याच्यामध्ये पहिल्या पायरीनुसार इथं जर आपण बघितलं तर इथं दोन गोष्टी आहेत. काय? वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवल्यास, म्हणजे इथं वडिलांचं वय आणि मुलांचं वय या दोन गोष्टी आहेत. मग आपण या ठिकाणी काय करू? बघा वडिलांचे वय, मग वडिलांचे वय एक्स मानू, वडिलांचे वय जे आहे बरोबर एक्स वर्ष मानू आणि मुलाचे जे काही वय आहे, मुलाचे वय वाय वर्ष मानू, वाय वर्षे मानू. ओके. आता दोन अटी आहेत, तर त्याच्यातली पहिली अट काय बघा, पहिली अट दोन अटी आहेत. पहिली अट बघा काय, पहिल्या अटीनुसार काय समीकरण तयार होतंय, वडिलांच्या वयामध्ये, वडिलांचं वय काय एक्स, याच्यामध्ये काय करायचंय, मुलाच्या वयाची दुप्पट मिळवायची. मुलाचं वय वाय, त्याची दुप्पट किती 2y, ही जर मिळवली तर आपल्याला बेरीज 70 येते. बरोबर उत्तर किती येतं? 70 येतं. याला म्हणायचं समीकरण नंबर 1. ठीक आहे. पहिल्या अटीनुसार एक समीकरण तयार झाला. तर दुसरी अट बघा, दुसरी अट बघा काय, दुसरी अट काय आपल्याला दिली की मुलाच्या वयामध्ये, दुसरी अट काय, मुलाच्या वयामध्ये, म्हणजे मुलाचं वय काय बाबा वाय, याच्यामध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट मिळवली असता, म्हणजे वडिलांचे वय किती एक्स, त्याची दुप्पट जर मिळवली तर बेरीज किती 95 येते. बघा काय होतंय, मुलाच्या वयामध्ये म्हणजे वाय मध्ये, म्हणजे वाय मध्ये, बरोबर. काय केलं, वडिलांच्या वयाची दुप्पट, वडिलांचं वय किती एक्स आहे, त्याची दुप्पट म्हणजे 2x, ही मिळवली की उत्तर येतं 95. मग आता बघा y अधिक 2x बरोबर 95, याचा अर्थ तुम्ही असं लिहा 2x अधिक y बरोबर 95, याला म्हणायचं समीकरण नंबर 2. आता या दोन समीकरणाला सोडवायचंय आणि सोडवून एक्स आणि वायच्या किमती काढायच्या. एक्स ची किंमत म्हणजे वडिलांचं वय, वाय ची किंमत म्हणजे मुलांचं वय. आता या दोघांमध्ये जर आपण बघितलं तर या दोघांमध्ये कोणाचाच सहगुणक समान नाहीये. बघा तुम्ही हे क्रेमरच्या पद्धतीने पण सोडवू शकताय किंवा चलाचा सहगुणक समान करून सुद्धा तुम्हाला जर सोडवता आलं तर तसंही सोडवू शकताय. आपण चलाचा सहगुणक समान करून सोडवू. त्यासाठी बघा वायचा सहगुणक खाली 2 आहे, 1 आहे, वर 2 आहे. वायचा सहगुणक समान नाही आणि एक्सचा पण समान नाहीये. एक्सचा समान करण्यासाठी खाली 2x आहेत, मग वर पण 2x आणण्यासाठी एक्सला कितीने गुणावं लागणार आहे? 2 ने. मग समीकरण 1 ला 2 ने गुणू. तसं इथं लिहू, समीकरण 1 गुणिले 2 करू. ओके. समीकरण 1 ला 2 ने गुणून टाका. मस्त. चला 2 ने गुणलं तर काय होईल, 2 गुणिले x 2x अधिक 2 दुने 4 म्हणून 4y आणि 2 साती 14 म्हणून 140, समीकरण नंबर 3. आता इथं समीकरण 3 आणि 2 यांचा विचार करायचा. आता बघा, कारण आपल्याकडे 2x आले, इथे पण 2x आहे, इथे पण 2x आहे, दोन ठिकाणी 2x आहेत. आता इथे या दोन समीकरणांची वजाबाकी केली तर 2x कट होऊ शकतात. मग आपण या ठिकाणी काय करू, समीकरण 3 मधून 2 वजा करू किंवा 2 मधून 3 वजा करू. आपण समीकरण 3 मधून समीकरण 2 वजा करू. चलो ओके, 2 करू. 3 मधून 2 ला वजा करू. चला समीकरण 3 काय, 2x अधिक 4y बरोबर 140 आणि वजा समीकरण 3 काय, 2x अधिक y बरोबर 95. इथे लिहायचं वजा 2x अधिक y बरोबर 95. आता बघा 2x गेले, 4y तून 1y गेले 3y आणि 140 मधून 95 गेले 45 राहिले. आता y आपल्या जागेवर 45, आपल्या जागेवर 3 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे आले भागिले 3. y बरोबर 3 ला 3 ने 45 ला भाग लावला, 15 त्रिक 45 म्हणजे इथे येईल तुमचं उत्तर 15. y बरोबर 15. आता y बरोबर 15 आहे, आपल्याला x ची किंमत काढायची. मग x ची किंमत काढण्यासाठी काय करायचं, y बरोबर 15 ही किंमत आहे, तिला समीकरण 1 2 3 कुठेही तुम्ही टाकू शकता. आपण 1 मध्ये टाकू. y बरोबर 15 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू, समीकरण 1 मध्ये ठेवू, 1 मध्ये ठेवू. आता आपल्याकडे समीकरण 1 काय बाबा, x अधिक 2y बरोबर 70. माहिती लिहायचं x अधिक 2y बरोबर 70. x अधिक 2 गुणिले y ची किंमत 15 बरोबर 70. x अधिक 15 दुने 30 बरोबर 70. x बरोबर 70, आपल्या जागेवर 30 अधिक 1 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 30 आणि x बरोबर 70 मधून 30 गेले 40. x बरोबर 40, y बरोबर 15. x बरोबर 40 म्हणजे वडिलांचं वय x म्हणजे 40 वर्ष, मुलाचं वय y म्हणजे y ची किंमत 15 आहे म्हणून मुलाचं वय 15 वर्ष. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हा प्रश्न जो आहे तो सोडवू शकतो. ठीक आहे. तर बघा या ठिकाणी जर आपण बघितलं तर साधारणतः तासभर आपली चर्चा चाललेली आहे आणि याच्यामध्ये आपण
पहिलं जे प्रकरण आहे 2 चलातील रेषीय समीकरणे यावर चर्चा केली. तर ही जी काही व्हिडिओ आहे ही चर्चा तुमच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी सुद्धा तुम्हाला युजफुल असणार आहे. त्याच्यामुळे ही व्हिडिओ सेव्ह करून ठेवा, या व्हिडिओला लाईक करून ठेवा, ही व्हिडिओ आपल्या मित्राला व्हॉट्सअपला पाठवा, आपल्या शाळेच्या ग्रुपवरती पाठवा, व्हॉट्सअपला स्टेटस ठेवा, जेणेकरून ही आपली व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मुलांपर्यंत पोहोचेल. तर आजच्या चर्चेमध्ये इथेच थांबूयात. थांबण्याच्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, ज्या मुलांना गणित आणि गणित भाग 2 अवघड जातोय त्यांनी काळजी करू नका. तुमच्यासाठी आपण आपल्या ॲपवरती, आपल्या ॲपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी, जे आपल्या YouTube चॅनलचं नाव आहे तेच आपल्या ॲपचं नाव आहे. आपल्या ॲपवर एक मस्त कोर्स बनवलाय. या कोर्समध्ये काय केलं आपण, गणित भाग 1 आणि 2च्या प्रत्येक प्रकरणावर 3 ते 4 व्हिडिओ बनवल्यात. या व्हिडिओमध्ये काय आहे तर आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या सगळ्या महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा केली. सगळी महत्त्वाची सूत्र, संकल्पना, गुणधर्म, प्रमेय यावर चर्चा केलेली आहे. आठवड्यातून 3 लाईव्ह लेक्चर या ॲपवरती होत राहतात. या ॲपवर बऱ्याचशा PDF फाईल तुम्हाला बघायला मिळतील, बऱ्याचशा नोट्स तुम्हाला मिळतील. तर याचा खूप फायदा होईल तुमच्या शाळेच्या पूर्व परीक्षेला आणि बोर्डाच्या परीक्षेला. त्याच्यामुळं आपलं ॲप डाउनलोड करा, त्याच्यामध्ये हा कोर्स तुम्ही परचेस करा. कोर्स किती रुपयाला? फक्त ₹49 प्रति महिना, म्हणजे एका महिन्याला तुम्हाला फक्त ₹49 भरायचे आणि ₹49 तुम्ही हा कोर्स परचेस करू शकताय. ठीक आहे, आणि बराचसा अभ्यास करू शकताय. तर नक्कीच आपला हा कोर्स परचेस करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा. बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.